नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिनमध्ये पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास बंददार आड चर्चा. राज्यात नव्या युतीच्या चर्चांना जोर. शिवतीर्थ निवासस्थानी एकनाथ शिंदेंचं स्नेहभोजन. राज ठाकरेंसोबतच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही. भेटीत बाळासाहेबांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा मिळाला तर मनसे आणि आमचे विचार मिळते जुळते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया. कालच्या आमरसपुरीच्या बैठकीत काय ठरलं हेही मी तुम्हाला सांगू शकतो. माझ्या कानात लोक सांगतात. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. शिंदे आणि राज ठाकरे एकत्र आले तर आनंदच होईल. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर उदय सामंतांची प्रतिक्रिया. उदय सामंत किती पक्ष बदलून शिवसेनेत आले त्यांनाच विचारा. उदय सामंत व्यापारी. सत्ता होती इकडे आले, सत्ता गेली तिकडे गेले. उदय सामंतांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचं उत्तर. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी अहवाल सादर होण्यास विलंब. ससूनमध्ये तज्ज्ञांचे अहवालातील निष्कर्षावर एकमत होत नसल्यानं अहवालास विलंब. ससूनचे डीन आज सरकारला अहवाल पाठवणार. त्यांना चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना. आमदार अमोल मिटकरींची संभाजी भिडेंवर नाव न घेता खोचक टीका. कुत्रा चावतो म्हणजे काय मोगलाई लागलीये का? मिटकरींची खोचक टीका. नाशिकमधील अनधिकृत दर्गा महापालिकेनं कारवाई करून हटवली. दर्गा ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानं तोडक कारवाई. नाशिकमधील काठे गल्ली परिसरात रात्री दगडफेक. 3 ते 4 पोलीस जखमी तर 5 वाहनांचं नुकसान. वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा पसरवल्यानं तणाव. नाशिकमध्ये काल रात्री झालेल्या दगडफेकीत 32 पोलीस जखमी. 15 लोकांना ताब्यात घेत 57 संशयितांच्या दुचाकी ताब्यात घेतल्याची पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांची माहिती. जखमी पोलिसांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू. रत्नागिरीमधील खेडमध्ये चालत्या कारला आग लागलेली आहे. अग्निशमन दलाकडून वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय. सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाहीये तर कुणीही जखमी झालं नसल्याची देखील माहिती समोर येते. तरी दृश्य आपण पाहतोय. खेडमध्ये चालत्या कारला आग लागली होती आणि त्यानंतर अग्निशमन दलाकडून ही आग नियंत्रणात आणण्यात आलेली आहे. सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाहीये तर भर रस्त्यात चालत्या कारला ही आग लागली होती. नांदेड अर्धापूर महामार्गावर बर्निंग टिप्परचा थरार पाहायला मिळालाय. अर्धापूर शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली आहे. आगीच्या घटनेत हायवा टिप्परचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर हायवा टिप्परच्या पुढच्या भागाला ही आग लागली होती. नाशिकमधील दर्ग्यावर कारवाई करण्यासाठी आजचाच दिवस का निवडला? आमच्या शिबिरावरून लक्ष हटवण्यासाठी आजची कारवाई. आमच्या शिबिरावरून लक्ष हटणार नाही. संजय राऊतांचे सत्ताधारी पक्षांवर आरोप. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं निर्धार शिबिर. आदित्य ठाकरे मेळाव्यास्थळी दाखल. उद्धव ठाकरे मुंबईहून नाशिकमधील शिबिरासाठी रवाना. नागपूरमध्ये काँग्रेसची सद्भावना शांती यात्रा सुरू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून यात्रेला सुरुवात. यात्रेत काँग्रेस नेत्यांसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी. अमरावती विमानतळावर पहिल्या विमानाचं लँडिंग. अग्निशमन दलाकडून प्रवासी विमानाला सलामी. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अमरावती विमानतळाचं लोकार्पण. अलायन्स एअरकडून अमरावती मुंबई विमानसेवा आठवड्यातून 3 दिवस सुरू राहणार. अमरावतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बॅनर झळकले. शिंदे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री. बॅनरवर उल्लेख. अमित शहा महाराष्ट्रातील भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या 3 पक्षांचे प्रमुख. संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिंदे आणि अजित पवारांना डिवचलं. शरद पवार लवकरच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांची भेट घेणार. वायदे बाजारातील 7 वस्तूंवरील बंदी हटवण्याची मागणी करणार. वायदे बाजारात भात, गहू, चणा, मोहरी, सोयाबीन, पामतेल आणि मूग या 7 वस्तूंवर अनिश्चित काळासाठी बंदी. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांना शरण येणार. व्हिडिओ शेअर करत कासलेंची माहिती. वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती असा दावा कासलेंनी केला होता. आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. सुनावणीपूर्वी खोक्या भोसलेचा वकील बदलला. अंकुश कांबळेंऐवजी भीमराव चव्हाण खोक्याची बाजू मांडणार. मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांकडून अटक. बनावट कॉल करणाऱ्या सूरज जाधवला बोरीवलीहून अटक. कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज सुनावणी. मुंबई हायकोर्टात आज दुपारी सुनावणी होणार. वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी समय रैना आणि रणवीर अलाहाबादियाची मंगळवारी सायबर पोलिसांकडून चौकशी. महाराष्ट्र सायबरनं अलाहाबादिया आणि रैनाला 3 समन्स बजावले होते. त्यानंतर दोघेही चौकशीसाठी काल हजर झाले.
नॅशनल हेराल्ड घोटाळा प्रकरणी 25 एप्रिलला सुनावणी. ईडीकडून दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधींचं नाव. दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात सुरक्षा दलाचा फौजफाटा. हेराल्ड प्रकरणावरून काँग्रेसचं देशभर आंदोलन. राहुल गांधी, सोनिया गांधींविरोधात ईडीची चार्जशीट. राहुल गांधींनी भाजपच्या नाकीनं आणल्यानं कारवाई. जे पेराल ते उद्या उगवेल याचं भान ठेवून काम करावं. हेराल्ड प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांचा टोला. रान मोकळं हवं म्हणून राजकीय द्वेषापोटी गांधी कुटुंबियांना लक्ष केलं जातंय. नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. शेकापचे अलिबागमधील माजी आमदार पंडित पाटील यांचा भाजपात प्रवेश, तर पंडित पाटलांसोबत आस्वाद पाटील यांचाही भाजपात प्रवेश. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश. विधानसभेला विरोधात गेलेल्यांमध्ये पहिला नंबर पंडित पाटलांचा. पंडित पाटलांच्या भाजप प्रवेशावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्यात संपू शकत नाही, जयंत पाटलांना विश्वास. भाजप कार्यालयात मराठवाडा विभागाची आढावा बैठक. छत्रपती संभाजीनगर, बीडमधील नव्या पदाधिकाऱ्यांची यादी सादर होणार. भाजप कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून आढावा. मंत्री अतुल सावे, आमदार संजय केणेकर बैठकीला उपस्थित. फुले चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन राज ठाकरेंच्या भेटीला. शिवतीर्थ निवासस्थानी अनंत महादेवन आणि चित्रपटाची टीम उपस्थित. राज ठाकरेंसोबत फुले चित्रपटाबाबत चर्चा करणार. मेहुल चोक्सीची बाजू मांडणार युरोपमधील महागडे वकील. चोक्सीचं भारतातील प्रत्यार्पण टाळण्यासाठी युरोपचा सर्वात महागडा वकील बाजू मांडणार. पॉल व्हिकायच आणि मुलगा सायमन मेहुल चोक्सीची बाजू मांडणार. माजी बीएमसी प्रमुख इक्बाल सिंह चहल यांच्याकडे मुंबईचे पालक सचिव म्हणून जबाबदारी. विविध समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी चहल यांची बैठक. राज्य सरकारकडून 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या. एमएमआरडीएच्या सहायुक्तपदी आस्तिक कुमार पांडे यांची नियुक्ती. नागपुरातील 580 बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणात मोठी माहिती समोर. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी उपसंचालक ऑफिसात तपास. पोलीस दाखल होताच अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ, तर पोलिसांकडून उल्हास नरडांच्या कक्षाची तपासणी. अहिल्यानगरच्या राहुरीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचं बेमुदत उपोषण. राहुरी शहरात आज कडकडीत बंद. महापुरुषांच्या पुतळा विटंबना प्रकरणी तनपुरे आक्रमक. साताऱ्याच्या राजवाडामध्ये लक्ष्मण हाकेंच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन. छत्रपती प्रतापसिंह महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात राजजी गुजर प्रतिष्ठान आणि तृतीयपंथी समाज आक्रमक. महाराणी ताराबाईंच्या साताऱ्यातील समाधीची पुनर्बांधणी करावी या मागणीसाठी इंडिया आघाडीचं कोल्हापुरात धरणे आंदोलन. कोल्हापुरातील शाहू समाधीस्थळी आंदोलनाला सुरुवात. मुंबईत किशोरी पेडणेकरांच्या नेतृत्वात हंडा मोर्चा. अनेक वर्षांपासून वरळीमध्ये अपुरा आणि दूषित पाणी पुरवठा पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात ठिय्या आंदोलन. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा. शेतकऱ्यांच्या सानुग्रह अनुदानातील 50 कोटी रुपये अधिकाऱ्यांकडून लंपास. जयंत पाटलांचे ट्विट करत आरोप, तर संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. मीरा भाईंदर महापालिकेच्या माजी सहाय्यक आयुक्त कांचन गायकवाडांना 1 लाखांचा दंड, तर राज्य माहिती आयुक्त शेखर चन्न यांना चुकीची माहिती पुरवल्याचा ठपका ठेवत गायकवाडांना दंड. नासातील भारतीय वंशाच्या महिला अधिकारी नीला राजेंद्र यांना नोकरीवरून काढलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार महिला अधिकाऱ्याला नोकरीवरून काढलं. गिरणी कामगार सरकारविरोधात एल्गार पुकारणार. येत्या 1 मे पर्यंत राज्य सरकारनं गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर बैठक न बोलावल्यास कामगार आंदोलनाच्या पावित्र्यात. मराठी बोलण्यास मनाई करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई होणार. ठाणे जिल्हा शिक्षण विभागाचं परिपत्रक जारी. विद्यार्थ्यांना इंग्रजीत बोलण्यास सक्ती केल्यास संबंधित शाळांवर कारवाई करण्यात येईल. शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याच्या मागणीसाठी आंदोलन. संघर्ष समितीचं मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन. वसईत आई आणि मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीला कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एका व्यक्तीनं तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्घृणपणे हत्या केली होती. जळगावच्या माळपिंपरी गावात तरुणाला बेदम मारहाण. 4 ते 5 जणांकडून तरुणाला काठ्या लाथाबुक्क्यांनी मारहाण. तर वाढदिवस साजरा करत असल्यानं मारहाण केल्याची माहिती. पोलिसांनी गुन्हा दाखल न करता तक्रारदारांना हाकलून लावल्याचा आरोप. ठाण्यात ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या 3घांवर कारवाई. कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गुजरात विरुद्ध लखनौ सामन्यासाठी सट्टा लावल्याचा प्रकार. हापूस आंब्याचा सीझन एप्रिलपर्यंतच चालणार. यंदा हापूस आंब्याचं उत्पादन 30%च. मुबलक प्रमाणात आंबा मिळत नसल्यानं कॅनिंगला फटका. जालन्यात वादळी वाऱ्यामुळे पिकांचं नुकसान. 15 दिवस उलटूनही नुकसानीचे पंचनामे नाही. शेतकरी वर्गातून नाराजी. परभणीच्या जिंतूरमध्ये पाण्याच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांचं आंदोलन. नदी रुंदीकरण करून येलदरी धरणातून पाणी सोडण्याची मागणी.
परभणीतील ग्रामीण भागात विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्यानं घट. जिंतूर तालुक्यातील कौसडीमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई. विहिरीचं पाणी आटल्यानं ग्रामस्थ चिंतेत. वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट. एप्रिल महिन्यातच 45 गावांना पाण्यासाठी संघर्ष. 2 गावांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू. गोंदियात 79,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा 19वा हप्ता जमा. याद्या पोर्टलवर अपडेट होण्यास विलंब. 18व्या हप्त्याच्या तुलनेत 200 शेतकरी वाढले. वाशिममधील शिवाजी महाराज चौक ते पाटणी चौक रस्त्याची चाळण. रस्त्यावर धुळीचं साम्राज्य. पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप.